आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. दादा बो नाना, अरे चला लवकर, झाले का? अरे काका काय तुम्ही किती टाइम लावताय? तुमच्या आधी मी रेडी झालो. काका किती टाइम लावून राहिले? झालं बघा, ही आली बघा शेंडेफळ. हे चल ग. रेडी रेडी काय रेडी रेडी? एवढा टाइम? आपण देवळात जाऊ राहिलो, तुझ्या बघण्याचा कार्यक्रम नाहीये. ए वृंदा, अगं चल लवकर. आकाश भाऊ कुठं राहिला? आकाश भाऊ रिक्षाला गेलेत ना का? हो. अच्छा अच्छा. पण माझी सगळी तयारी झालेली आहे. झाली आहे सगळी तयारी नक्की? ए शेंडेफळ, गुरुजींनी सांगितलेलं सामान घेतलं का? मेन म्हणजे मिठाई घेतली का? म्हणजे मिठाई आणलेली आहे, घ्यायला विसरलोय. हो काका, मी कशाला उगाच जाऊ राहिले. ए शेंडेफळ, जागा लवकर घेऊन ये. शेंडेफळ जाईल ना घेऊन. आणि टाइम काढू नको, लगेच यायचं. लगेच म्हातारपण रे, म्हातारपण राहणार. कसं होणार आहे माझं कळत नाही. बरोबर. प्रॉब्लेम तुमचा नाही, शेंडेफळचा आहे. तिला समजायला पाहिजे, आता आपले वडील म्हातारे झाले, त्यांना गोष्टी लक्षात राहत नाहीत बाबा. काय काय बघायचं? अरे बासकी बासकी काय की म्हातारा म्हातारा काय जप करतोस की काय म्हातारा असल्याचा? अहो काका, जोक केला हो. काका तुम्ही आता कसलंच टेन्शन घ्यायचं नाही. इथून पुढे तुमचा सगळा भार आपल्या खांद्यावर. बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. आता कसलं टेन्शन घेणारच नाही. ये बात. आता फक्त एकच टेन्शन आहे, हे कधी येत आहेत. ए ऐक गे शेंडेफळ, ते मिठाई सोबत पूजेचं सामान बिमान, ते ताटवाटी, कुंकू बिंकू सगळं आण व्यवस्थित. आपल्याला वेळ नाही मिळणार देवळात गेल्यावर. आणि लवकर ये चल. वा वा फायटर, काय एंट्री. हा एक नंबर. अरे नाना, खरी एंट्री तर तूच घेतलीस राव. घेतलं सगळं घेतलं. तुझी आवडती मिठाई आहे. अरे वा, चला. मिठाईवर ना आठवलं शेंडेफळ, आपले लाडू बर्फी कुठे आहेत? त्यांना मी गोदा काकूंकडे सोडून आले, काळजी नको करू. बर, मग त्यांचं खाण्यापिण्याचं सामान विमान दिलंय ना सगळं? हो. एक मिनिट नाना, सगळं दिलंय. तुला काय वाटतं तू नसताना काही कामं होत नाही? तू नसताना सुद्धा सगळी कामं नीट होतात. अरे अरे दिलंय रे, सगळं दिलंय. किती किती काळजी करशील रे? काका काळजी करणारच ना. आता तुम्ही आमची एवढी काळजी घेतली आतापर्यंत, म्हणल्यावर आम्हाला पण आमच्या पुढच्या पिढीची काळजी घेतलीच पाहिजे. बाई, मागच्या पिढीची पण काळजी घ्यायची बरं का. आम्हाला वाऱ्यावर नाही सोडायचं बाई. घेणार तुमची पण काळजी घेणार. तर बाबांचं वय झालंय ना. वय झालं एवढं खरं आहे त्यांचं. काय काय एवढे काय दात काढायची काय गरज नाही. एवढं फिरी फिरी असतोय तू. काही झालेलं नाही. चला चला लवकर चला. चला काय ओवी आणि समीरराव आलेत का? माझं म्हातार पण काढतेस. मी नाही बाबा यांच्यामुळे लेट झालाय. नाही, मी तयार होतो, हिच्यामुळे उशीर झालाय. काय ग? परफ्यूमची बॉटल कोणी शोधायला लावली सांगा आता? लास्ट टाइम कोणी घेतली होती? अरे बाबांनो, नंतर भांडा, आता चला लवकर. समीर भाऊ, इतक्या दिवसांनी आपण सगळे एकत्र असे फिरायला जाऊ राहिलो कुठेतरी. हो ना, मला तर आज सण असल्यासारखंच वाटतंय. अगं मग सणच आहे. अगं आपलं नाना आज पहिल्यांदा पुन्हा आपल्या पायावर उभा राहिला, म्हणजे हे सण असण्यासारखंच आहे. मग चला एकत्र मिळून सण साजरा करू. करूया साजरा करूया, पण आधी रिक्षा आले. चला चला पटापट चला. ज्या बाजू काय टायमिंग घेतो बघ मी धावण्यामध्ये. आलो चला. हा येस, थँक्यू. चला मागे जाऊ दे रिक्षा. चला. जोशी काका नमस्कार. अरे नमस्कार राणा. कितीतरी दिवसांनी हा असा. आणि दौरा कुठे निघाला? मंदिरात जाऊ राहिलो. अहो मी बरा झालो ना आता, म्हणून पूजा ठेवली आम्ही. तुम्ही पण या काय प्रसादाला, नक्की या. आता मी फिट झालो, आता पुढे हिट होणार आपण. वा, हाच राणा हवा बरं का सर्वांना. हा, आणि राणा बरं का, तुझा हा फिट होण्याचा स्पीड सुद्धा फार छान आहे. अहो विषयच नाही काका, आता फुल सुसाट सुटायचं आणि सगळ्यांच्या पुढे जाऊनच थांबायचं. काय निश्चित या बरं का, नक्की या प्रसादाला, नक्की या. हो नक्कीच येईन. चल रे, जाऊ दे.
हा, वाडकर आणि महाले घरातून निघालेत, मंदिरात चाललेत. रेडी राहा. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्यरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम गणानान्त्वा गणपति भवामहे कविं कवीनामुपमस्तरवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदान् शृण्वन्नोतिभिः सिद्धसाधनम् अग्निनारायणाय नमः नमस्कारान् समर्पयामि. आता हवन करायचंय. एक एक पळी तूप अग्नीमध्ये घालायचंय. ओम आकृष्णेन रजसा वर्तमानुनिवेशन अमृतमर्दंजा. अशोक मास्तर, जे झालं ते खूप वाईट झालं. तुमची म्हातारपणाची काठी हरवली. अहो, पण देवाच्या मर्जीपुढे कोणाचं काय चालतं मास्तर. तुम्ही सावरा स्वतः. येतो आम्ही. धन्यवाद. म्हातारपणाची काठी माझ्या जगण्याचा आधारच गेला. माझ्या पोरीचा संसार गेला. सगळं 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 गेलं. बाबा, तुमचं सांत्वन करायला माझ्याकडे शब्द नाहीयेत खरंच. मी तुम्हाला शब्द देतो, राणाच्या वाटणीची जबाबदारी मी उचलेन. मी खरंच राहणं नाही होऊ शकत, पण मी प्रयत्न नक्कीच करत राहीन. तुमचाच आधार आहे या घराला. वाडकर मास्तर, माफ करा, पण अशा वेळी येणं योग्य नाही. पण शेवटी विश्वास घोलप उर्फ राणा यांचा खून झालाय, तेव्हा गुन्हेगार निसटून जाऊ नये म्हणून प्राथमिक चौकशी करायला आलोय. म्हणजे तुमचा फार वेळ घेणार नाही. बोला. मला सांगा, तुमचा कोणावर संशय आहे का? नाही. राणाचं कोणाशी वैर वगैरे नाही हो, माझ्या राणाचं कोणाशी वैर नाही. असलंच तर नियतीतच त्याच्याशी वैर असणार, म्हणून हे असं सगळं घडलंय. मग काय नियतीच्या विरोधात वॉरंट मिळणार आहे का आम्हाला? हे बघा, ज्या माणसाने राणावर गोळी झाडली आहे तो माणूस अजूनही सापडलेला नाहीये.
आता तुम्ही म्हणता तसं राणाचं कोणाशी वैर नसेल, पण इतर कोणाचं वैर ज्यामुळे त्याच्यावर गोळी झाडली गेली? तुमच्या फॅमिलीला याआधी कोणी काही त्रास किंवा धमकी दिलेली? एक माणूस आहे ज्याच्यापासून आम्हाला सगळ्यांना धोका आहे. माणूस? कोण माणूस? सत्यशील अमृतकर. सत्यशील? ते तर बेपत्ता आहेत. कितीतरी दिवस झाले त्यांना शोधतायत सगळीकडे. त्यांचा नोकर मिसिंग कंप्लेंट पण देऊन गेलाय. ते आम्हाला काही माहित नाही साहेब, पण मला त्याच माणसावर संशय आहे. बरं, ही माहिती आम्ही प्राथमिक चौकशी म्हणून नोंदवून घेऊच. पुन्हा काही गरज लागली तर येतो. यांनी बरं व्हावं म्हणून काय काय नाही केलं मी. एवढा जीवाचा आटापिटा केला आणि हे सोडून गेले. मनात आशा जागवून असं मध्येच हात सोडून जाणं कसं जमलं असेल त्यांना. काही घरात होते तोपर्यंत सुखरूप होते, बाहेर पडले आणि हे बरे झाले नसते ना तर ही वेळच आली नसती. किमान माझ्या डोळ्याच्या समोर तरी असते ग. पण माझ्या डोळ्याच्या समोर असे बेडवर पडून असते तर मी रुसून बसले असते यांच्यावर. मी तुम्हा सगळ्यांवर चिडचिड केली म्हणून हे असे घाईघाईने स्वतःच्या पायावर उभे राहिले असतील का ग? म्हणून घडलं असेल हे सगळं. त्यावेळी मी तुमच्यावर चिडचिड केली नसती तर किंवा 4 मायेचे शब्द तरी बोलले असते का माझ्याशी? कसं माफ करू मी अगं तावरच स्वतःला. कसं जाऊ माझ्या बर्फीचं कसं होणार? तुला आठवतंय? जोवर हा इन्स्पेक्टर प्रवीण सावंत आहे तोवर तुम्हाला कोणी शोधू शकणार नाही. गॅरंटी आपली. मला खात्री आहे ना, म्हणूनच मी पार्टी देतोय. चिअर्स. तुम्हाला आता एकच काम करायचं. समीर माझ्यापर्यंत पोचण्याच्या आधी मला राणाच्या खुनात अडकवून जेलमध्ये सडवायचं. पण मी काय म्हणतो साहेब, सडवायचा कशाला? डायरेक्ट फासावर लटकूया ना. काय? Cheers. Yes. भाऊजी जेवायला वाढू? गोदा काकूंनी एवढं आणून दिलंय तर थोडं थोडं खाऊन घेऊया सगळे. ही समीर कुठे वर आहेत? भाऊजी काय झालंय? कुठे आहेत समीर?
अहो काय डायरेक्ट असं आतमध्ये येताय? काय बगीचा वाटला का? वाटेल तिथं फिरताय? वा बाहेर. तुझा साहेब कुठे आहे? साहेब साहेब कुठे मलाच नाही माहिती. किती दिवस झाले ते घरी नाही आलेत. मी सुद्धा महिनाभर वाट बघणार आहे त्यांची. जर नाही आले ना तर मीच काम सोडून देणार आहे. कुठवर या घराची राखणदारी करत बसणार आहे. जेव्हा बघावं तेव्हा लोक येतात, विचारतात साहेब कुठे, साहेब कुठे. नुसते ते पेमेंटचे फोन. वैताग आलाय नुसता वैताग. तुम्हाला जर सापडले ना तर त्यांना डायरेक्ट इकडे आणून सोडा. नक्की तुझा साहेब गायब आहे ना? मग काय खिशात घेऊन फिरतोय का? वा बाहेर. अहो सांगितलं ना तुम्हाला नाहीत घरी. साहेब समीर घराकडे येतो. भाऊजी प्लीज सांगा कुठेच समीर? तो सत्यशीलकडे गेलाय. काय? आणि तुम्ही त्यांना जाऊ दिलं? मग काय करणार मी? काय करणार म्हणजे? भाऊजी आपण आधीच राणाला गमावलंय. इथे सगळ्यांच्या जीवाला धोका असताना तुम्ही त्यांना जाऊ दिलं. आता त्यांना काही झालं तर काय करणार होत आपण? मी त्याला बोललो की तू तिकडे. काय झालं गोवी? नाही काही नाही. बरं मग ताटं वाढ, थोडं थोडं खाऊन घेऊया. मास्तर चला जेवून घेऊया. तो मला अजिबात भूक नाही. नाही नाही अहो असं कसं करून चालेल? पोट कशाला मारायचं बरं? औषध आहेत, गोळ्या आहेत, घ्यायला हव्यात ना त्या. आणि तब्येत सांभाळायला नको का? थोडं थोडं जेवूया. बाबा थोडंसं काहीतरी खाऊन घ्या प्लीज. बघा खर तर कोणालाच भूक नाहीये, पण आपल्यालाच असं करून नाही चालणार. आईला आधार द्यायचा आहे आपल्याला. तिच्यासाठी आपलं दुःख बाजूला सारून पुढे जावंच लागेल. हो ना? थोडंसं खाऊन घ्या. बरं ठीक आहे. चल घ्या सगळ्यांनीच थोडं थोडं खाऊन घेऊ. समीर राव नाही बोलवा. कुठे ते? काय झालं? बाबा ते हॅलो. अहो आज सुद्धा ताट आतमध्ये दिलंय, पण पैशाचं काय आणि आम्ही खायचं काय? जरा माझ्या पेमेंटचं काय ते बघा. हा जीवन आज सरकवतोय म्हणजे सत्यशील अजून आताच आहे.
तोच काम केलं. ठीक आहे. आणि हो, जेव्हा जेव्हा मी तुला फोन कर, म्हणजे माझा या सगळ्यावरती अजिबात विश्वास नाही. मला माहिती आहे हे आत्मा वगैरे हे असं काही नसतं. आज आत्ता असं वाटतंय माझं राणा आज इथे असायला हवं. तो असेल तर तो आज माझी वाट बघत असेल, पण सगळं म्हणणं ऐकत असेल तो. आणि तसं असेल ना तर राणा मला माफ कर रे बाळा. मी तुझ्या अगदी मनापासून माफी मागतो बाळा, खरंच माफी मागतो. आणि सगळे लोक मला मास्तर म्हणून खूप मान देतात, विद्यार्थ्यांना समजून घेणार शिक्षक म्हणतात, पण तुला समजून घेण्यात मात्र मी खूप कमी पडलो राणा, खूप कमी पडलो. आणि तू या घरासाठी, या घरातल्यांसाठी काय काय केलंयस, किती झटलायस तू. आणि मी मात्र कायम तुला बेजबाबदार समजत आलो रे. पण तसं नव्हतं राणा, असं अजिबात नव्हतं. तू माणूस म्हणून, मुलगा म्हणून माझ्याही 2 पावलं पुढे गेलायस राणा. तू लोकांसाठी काय काय केलंय, तुझा मदतीचा हात किती जणांचे आयुष्य सावरून गेलाय हे मला आज कळतंय राणा, आज कळतंय मला. पण एक फार मोठी चूक केलीस तू राणा. तू माझ्याही आधी निघून गेला. हरकत नाही, आता मी तिथे आल्यावर तुझी माझी जेव्हा गाठ भेट होईल ना तेव्हा सगळ्याचा हिशोब करेन मी, तुझा चांगला हिशोब करेन. ऐकतोयस ना, ऐकतोयस ना रे. बाबा प्लीज शांत व्हा, रडू नका असे. अगं आपल्या राणाने त्या दोषांना पैशांची मदत केली होती आणि वर त्याला म्हणाला ते काकांना सांगू नका, आला ते काका ओरडतील म्हणून. माणूस म्हणून खूप जबाबदार होता गेलो. अस्सल सोनं होता, सोनं. आपण गमावून बसलो का आपल्या राणाला. होय, आपण गमावून बसतो आपल्या राणाला. वाडकर मास्तर, मास्तर आम्ही गेले 2 दिवस राणाच्या खुनाबद्दलची कसून चौकशी करतोय, पण आम्हाला अजून खरा मारेकरी सापडलेला नाही. मग कसली कसून चौकशी केली? इथे तर म्हणताय कसून चौकशी करतोय आणि मारेकरी अजून सापडला नाही. हो, नाही सापडला. कारण आम्ही नेमकं जिथे चौकशी करायला हवी तीच जागा राहील. म्हणजे हे घर. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय बोलताय? तुम्हाला कळतंय का? कळतंय.
नीट कळतंय. पोलीस म्हणून या खात्यात इतकी वर्ष ड्युटी करतोय, तेव्हा जो अनुभव आलाय त्याच्याच आधारावर मी इथे चौकशी करायला आलोय. कधी कधी आपला खरा शत्रू घराच्या बाहेर नाही, घरातच असतो. काय म्हणायचंय काय तुम्हाला? कळेल. मला सांगा, तुमचे मिस्टर समीर महाले आणि राणा यांच्यात वैर होतं, ही गोष्ट खरी आहे का? काय? प्रश्नावर प्रश्न नाही, उत्तर हवंय. समीर आणि राणामध्ये 1-2 वेळा कडाक्याचं भांडण झालं होतं, ही गोष्ट खरी आहे का? राणावर याआधी जो हल्ला झाला होता त्यात समीरचा हात असावा असा तुमचा संशय होता, बरोबर? एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही उगाच भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा उकरून काढताय आणि या प्रकरणाला वेगळं वळण देताय. अहो, समीर राव आणि राणामध्ये जे काही वाद होते ते अगदी छोटे मोठे घरगुती वाद होते, पण ते आता संपले सुद्धा आहेत. मधल्या काळामध्ये समीर रावांनी राणासाठी जे जे काही केलंय त्याची कल्पना नाही आहे तुम्हाला. मास्तर, कसं आहे, गुन्हेगार गुन्हा करण्याआधी गुडविल कमावतो. त्यामुळे तुम्हाला समीरवर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवा, पण आम्ही ठेवू शकत नाही. कधी कधी गुन्हेगार आपल्या समोरच असतो, पण आपल्याला असं वाटतं की त्याने काहीच केलेलं नाहीये, पण नेमकं त्यानेच सगळं केलेलं असतं. बऱ्याचदा माणसाचं चांगलं वागणं हे त्याच्या पुढच्या कामाची तयारी असते. असो, तुम्हाला समीरवर विश्वास ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवा, पण आम्ही ठेवू शकत नाही. आम्हाला सगळ्या बाजूने चौकशी करावी लागेल. त्यामुळे आम्ही समीरला पोलीस स्टेशनला बोलवून त्याची वेगळी चौकशी करू. येतो मी. हो दादा, उद्याची ऑर्डर मी करतो ना पूर्ण. हा, फक्त परवाची जी ऑर्डर आहे त्याला 2-3 दिवस लागतील. हो, आता घरी काय झालं तुम्हाला चांगलंच माहिती आहे. हा वहिनी, बोल. समीर कुठे आहेत? त्यांचा फोन बिझी लागतोय. आहे, फोनवरच बोलतोय तो. बोल ना, काय झालं? जमल्यास त्यांना लवकर घरी पाठवा. विश्वास ठेवणं कठीण होऊन बसेल अशा कितीतरी केसेस घडतात, आम्ही रोज डोळ्याने पाहतो. तुम्हाला न्याय मिळावा एवढंच मनापासून वाटतं. त्यासाठी तुमची थोडी मदत हवी होती. काय मदत हवी? सांगा. तुम्ही फक्त समीर महालेंवर लक्ष ठेवा. म्हणजे ते काय करतायत, बिझनेसमध्ये काय चेंजेस करतायत, म्हणजे आम्हाला समजेल की त्यांचा नक्की मोटिव्ह काय. मग आम्हाला त्यांच्या विरोधात केस स्ट्रॉंग करता येईल आणि त्यांना अटक करता येईल. त्यामुळे तुम्ही त्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवा. जमेल ना तुम्हाला? हो. बाबा, नका काळजी करू, वृंदाताई येईल परत. हो, पण अशी तिरमिरीत गेली कुठे, कळायला नको का ग? बाबा, ओवी, काय झालं?
हो वृंदा, ते काहीच न सांगता बाहेर गेले, ती अजून आली नाहीये. काळजी करू नका, मी बघतो. अहो थांबा, तुम्ही एकटे कुठे शोधण्यात गेला? मी येते सोबत, चला. बरं चल. ना अरे काय ग बाळा, कुठे होतीस? कुठे तू? काळजीने जीव अर्धा झाला होता माझा. अशी काही काही कुठे निघून गेलीस? डोक्यात नको नको ते विचार यायला लागले होते. काय वाटलं तुम्हाला? यांच्या दुःखात जीव द्यायला गेले असेल कुठेतरी, असं वाटलं का? नाग तुमचीच मुलगी आहे मी पण. हा असला वेडेपणा नाही करणार. तरी सुद्धा घरात कोणाला तरी सांगून जायचं. आणि तुझं काहीतरी काम होतं तर मला सांगायचं, मी येता येता केलं असतं. नाही, एवढं महत्वाचं काम नव्हतं. वृंदा, काम महत्वाचं असेल किंवा नसेल, पण ज्या हक्काने तू तुझ्या भावाला सांगितलं असतंस त्याच हक्काने मलाही सांग. मलाही तुझा भाऊ सांग. समीर सर्वांसमोर चांगला वागतो, मग मला पण घाबरून चांगलं वागावं लागतं, असंही ते म्हणत होते. हवा तेवढा वेळ घे. अजून 6 महिने लागले तरीही चालतील, पण आधी ठणठणीत बरा. कधी कधी आपला खरा शत्रू घराच्या बाहेर नाही, घरातच असतो. बऱ्याचदा माणसाचं चांगलं वागणं हे त्याच्या पुढच्या कामाची तयारी असते. समीर त्यांना धमकावत होता असं राणानेच आम्हाला सांगितलं. चूक झाली, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. मी तुमच्यावर रुसून राहिले नसते तर सांगितलं असतं ना तुम्ही मला. समीर तुम्हाला धमकावतोय हे बोलला असतात तुम्ही माझ्याशी. मी आपलं उगाचच समीर सुधारलाय याच्यावर विश्वास ठेवला. नीट वागले असते तुमच्याशी तर सांगितलं असतं तुम्ही मला समीर विषयी, आणि आपण दोघांनी मिळून समीरचा खरा चेहरा बाबांसमोर आणला असता. पण मी या बोला धरला म्हणून कळलं सगळे. चूक झाली, चूक झाली, चूक झाली माझ्याकडे. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून, खूप मोठी चूक झाली. पण आता नाही, आता मी समीरला सोडणार नाही. त्याला जोपर्यंत शिक्षा होत नाही मी नाही स्वस्थ बसली. तुमच्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील मी, शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील. समीर जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत मीच स्वस्थ बसणार नाही.
वाह, क्या बात है. वृंदाला तर तुम्ही जबरदस्त पट्टी पडवली. तिच्या नजरेमध्ये समीरला तर शैतान बनवून टाकला तुम्ही. क्या बात आहे. वाह. अहो, तर तुम्ही जे सांगितलं तेच बोललो. तोंड जरी माझं असलं तर शब्द तुमचेच आहेत ना. नाही, ते बरोबर आहे. वृंदाची काय रिॲक्शन होती? रिॲक्शन? रागानं तिचा चेहरा नुसता लालबून झाला होता. तिच्या डोळ्यातच दिसत होत की घरी जाऊन आता ती फुल थैमान घालणार आहे. आज वाडकरांच्या घरी राडा कन्फर्म. राडा व्हायलाच पाहिजे, सुरुंग लागलाच पाहिजे. वाडकर मास्तरांची मुलगी स्वतःच्या घरामध्येच सुरुंग लावतीये ना, बेस्ट आहे. तेच पाहिजे होतं मला. वाडकर आणि महाले या दोन फॅमिलीतल्या नात्यांमधला जो गोडवा आहे ना, तो मी संपवणार. त्यांना नाही नरक यातना भोगायला लावल्या ना, तर सत्यशील अमृतकर नाव लावणार नाही मी. चला जेवून घ्या सगळ्यांना. बाबा जेवून घ्या. आणि त्याला तुमचा मुलगा जबाबदार आहे. मी नाही माफ करणार समीरला. जोपर्यंत समीरला शिक्षा होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही. वृंदा, आता पुढे काय करायचं? काय करायचं म्हणजे काय? समीरला तुरुंगात टाकण्यासाठी मैदान तयार करा. त्याला आत घ्या आणि त्याचा पाहुणचार करा. असा पाहुणचार करा ना की समीर माझ्याकडे रांगत आला पाहिजे. जगण्यासाठी नाही तर मरण्यासाठी त्यांनी माझ्याकडे भीक मागितली पाहिजे. तसंच होईल, पण तुम्ही फक्त हो म्हणा. आम्ही सगळा सेटअप तयार करून ठेवलेला आहे. गुड. चिअर्स. 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 पण मला एक गोष्ट कळत नाहीये, पोलीस खोटं का बोलतील? तेच तर, पोलिसांना काय मिळणार आहे खोटं बोलून? मुळात राणा दादा पोलिसांना फोन करणं शक्यच नाही. कुणालाही न घाबरणारा माणूस होता तो. समीर दादा जर का त्याला त्रास देतोय असं त्याला वाटत असताना तो सरळ तोंडावर बोलला असता. निदान वृंदाताईला बोलला असता. मुक्ता तुला माझ्याशी तर बोललाच असता ना. हो. पोलिसांना का कॉल करेल तो? तेच ना, त्या दिवशी त्याला समीर भाऊजींशी बोलायचं होतं तर तो स्वतः चालत बाहेर आला होता. ते खोटं होतं का मग? नाही ना. समीर, हो तुम्ही काहीतरी बोला. काय बोलू? इतक्या मेहनतीत सगळं उभं केलं होतं. परत सगळ्या ऑर्डर्स येत होत्या. मार्केटमध्ये पसरू लागलं होतं की समीर आता प्रामाणिकपणे काम करतोय. आपण त्याला परत एकदा संधी देऊया म्हणून फोन करून करून मला ऑर्डर्स देत होते. सत्यशीलचं सगळं काम माझ्याकडे येत होतं.
अचानक काय होऊन बसले? इतके मेहनतीने सगळं उभं केलं होतं, सगळं जाणार. मी परत जेलमध्ये जाणार, परत पैसे बुडणार. वृंदाने माझ्यावर असा आरोप का केला मला नाही कळत आहे. मला सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटतंय की वृंदाचा विश्वास केला. पैसे काय आज नाही उद्या पण कमवू शकतो, पण वृंदाचा विश्वास कसा कमवायचा ते कळत नाही. समीर, नका काळजी करू. बाबा काय म्हणतात, शेवटी सत्याचाच विजय होतो. शेवटी का? शेवटीच का होतो विजय? सगळी माणसं शेवटपर्यंत तग धरून नाही राहू शकत का उभी? आरोपांचा ना मला कंटाळा आलाय. मी पुढे पुढे जायचा प्रयत्न करतोय, पण नियती मला मागे मागेच खेचते. थकलोय ग मी, खरंच थकलोय. घ्या मास्तर, चहा घ्या बाई. मास्तर, पेपर बाजूला ठेवा जरा, चहा घ्या. समीरराव, आकाशराव, ओवी, मुक्ता, ए आभा, अरे बाहेर बाहेर या, बाहेर या, बाहेर या. काय झालं? काय हे बघा, बातमी बघा, बातमी बघा. भाई, पेपर मधली बातम्यासाठी सगळ्यांना गोळा केलं तुम्ही? काय लिहिलंय बघा तर. राणाचा मारेकरी एन्काउंटर मध्ये मारला गेला असं लिहिलंय. मारला गेला? हो. नाही, पोलिसांनीच एन्काउंटर केला. चला, बरं झालं. म्हणजे आता राणाच्या खुनात समीर भाऊजींचा काहीच हात नाहीये हे तरी वृंदाताईला कळलं. बघितलंस का ताई? ज्याने हे सगळं केलंय ना, त्याला पोलिसांनी कालच अटक केली होती, पण त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून पोलिसांनी एन्काउंटर केलाय. त्याचा न्याय मिळाला बाई, न्याय मिळाला आपल्याला. वाडकर मास्तर, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला कळलं असेलच, राणाला ज्या शार्प शूटरने मारलं होतं त्याला आम्ही कालच अटक केली होती. हो. त्याची चौकशी सुरू असताना त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो एन्काउंटर मध्ये मारला गेला. हो, हे बातमी आली ना पेपरमध्ये, आताच बसले आम्ही. सर, पण त्याचा एन्काउंटर होण्याआधी त्याने काही सांगितलं का? म्हणजे हे सगळं कोणाच्या सांगण्यावरनं केलंय हे कळलं? हो, कळलं ना. त्याने जी आम्हाला महत्वाची माहिती दिली त्याच माहितीच्या आधारावर आम्ही समीर महाले यांना अटक करतो. काय? मी काय केलंय? या सगळ्याशी माझा काही संबंध नाहीये. संबंध नाही कसा? ज्या शार्प शूटरने राणाला मारलंय त्यानेच कबुली जबाब दिलाय की तुम्ही राणाला मारण्याची सुपारी दिली होती.